तुम्ही सोशल मीडियावर रील्स बनवत असाल तर सावधान. पुण्यातून एक अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे जिथे रील्स बनवण्याच्या नादात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. रील्स बनवतो, काम करत नाही, फक्त याच एका किरकोळ रागातून सख्ख्या आत्तेभावाने आपल्या भावाचा निर्घृण खून केलाय. काय आहे हे संपूर्ण प्रकरण? चला सांगतो. ही घटना घडली आहे पुण्यातील बिबवेवाडी कोंढवा रोड परिसरात अश्विनी पॅराडाईज सोसायटीजवळ. मृत तरुणाचे नाव आहे रोहन कांतीलाल ओहाळ, वय 28 वर्षे. रोहन हा सोशल मीडियावर रील्स बनवण्याचे काम करायचा, पण त्याचे हे रील्स बनवणं त्याच्या आत्तेभावाला कौशल लांडगेला मुळीच आवडत नव्हतं. कौशलच्या मते रोहन काहीच कामधंदा करत नव्हता आणि फक्त दिवसभर रील्स बनवत बसायचा. याच कारणावरून दोघांमध्ये आधीपासून वाद सुरू होते. सोमवारी 20 एप्रिलला पहाटे 5च्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. रोहन रस्त्याने जात असताना कौशल आणि त्याच्या मित्राने अंश पटेलने त्याला अडवलं. आधी त्याला लाकडी पट्टीने मारहाण केली आणि त्यानंतर रागाच्या भरात रस्त्यावर पडलेला पेव्हर ब्लॉक उचलून रोहनच्या डोक्यात घातला. या भीषण हल्ल्यात रोहन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी तातडीने हालचाल करत मुख्य आरोपी कौशल लांडगेला अटक केली आहे, तर साथीदार अंश पटेलवरही गुन्हा दाखल झालाय.